पावली निघे, जाणीव जेथ न रिगे, विचार मागोता पावली निघे, तर्क ऐनी निघे अंगू जायच्या, अर्जुन तया नाव ज्ञान, येर प्रपंच ही विज्ञान. लिहिले की नाही? ज्ञानवरा सांगतात की जिथं जाणीवच राहत नाही, मी ध्यान करतो त्या माझ्या इंद्रियांच्या माध्यमातून मी त्याला बघतो, त्याला डोळ्यांनी बघतो. कोणी कोणी म्हणतात की डोळ्यांनी मला दर्शन झाला. इतर तर त्यांनी सांगितले संतांनी, इंद्रिया अगम्य, इंद्रिया अगोचर तुझा महिमा लिहिले. इंद्रियांना अगम्य म्हणजे इंद्रियांना कधीच भगवंताची ओळख होत नाही. म्हणून सगळे लोक देहबुद्धीवर आहेत. आणि हा आपला अहंकार काय वाटतो माणसाचा, तर सगळेच्या सगळे देहबुद्धीवर आहेत. सगळेच्या सगळे साधक लोक देहबुद्धीवर असल्यामुळे त्यांच्याकडे अभिमान उफाळून आलेला दिसतो. कारण इथं तर त्याने लिहिले की इंद्रिय अगोचर तुझा महिमा, इंद्रियांना पण माहीत पडत नाही. मी ध्यान करतो हे माहीत नाही. ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा लिहिले की नाही? ध्येय. एखादा साधक भगवंताला प्राप्त करण्याचं ध्येय घेऊन एका जागेवर बसलाय ध्यान करायला, आणि तो साधक म्हणजे ध्याता आहे. आणि मधलं जे आहे ध्याता आणि ध्येय याच्यामधला ध्यान आहे. या तिन्ही अवस्था जेव्हा माणसाच्या शरीरातून निघून जातात त्यावेळेला ते आपल्याला आत्मप्रकाशाची आपल्याला अनुभूती येते. म्हणजे इंद्रियांच्या पलीकडे गेल्यानंतर या सगळ्या गोष्टी आहेत, पण सगळेच्या सगळे इंद्रियांवर आहेत. त्याच्यामुळं भगवंताची ओळख पटत नाही. आणि वाद का होतात त्याला एकमेव कारण हेच आहे, इंद्रियांना तो दिसत नाही, भासत नाही. इंद्रियांच्या पलीकडे कोण जाईल? तिथं पुढे लिहिलेच आणि इंद्रियांच्या पलीकडे जाण्यासाठी आपल्याला भीती दाखवली जाते. माणसाच्या मनामध्ये भीती उत्पन्न होतो. अरे बापरे, असा एकदम माणूस दचकतो आणि एकदम जागा होतो ध्यानाला बसल्यावर आणि घाबरल्यासारखा होतो. पण घाबरण्याची जी अवस्था आहे ती कुठपर्यंत आहे? आपण इंद्रियांवरतीच आहोत. म्हणून ते आपल्याला प्रक्रिया दिलेल्या आहेत बाबांनी. त्या प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण ध्यासा निराश कसा होईल, ध्यासा आपल्याला विसर कसा पडेल, याच्यासाठी प्रक्रिया आहेत. त्यानं तर सगळ्यांनाच माहिती आहे. नाम कोणाला माहीत नाही? प्रत्येक जे खाणारे पिणारे त्यांना पण नाम माहिती आहे. आधी युट्यूबला अगदी उघड दाखवतात, उघडपणे सांगतात युट्यूबला हे नाम आहे म्हणून. पण त्याची प्रक्रिया माहीत नाही लोकांना. आणि म्हणून ते प्रक्रिया सांगण्यासाठी प्रत्यक्ष आले श्रीपाद बाबा, रामदास बाबा, दिवेकर बाबा. आणि म्हणून हा परमार्थाचा आनंद संप्रदायाचा रोपटा जो आहे तो फोफावला गेला का? तर प्रक्रिया माहीत झाल्या. त्याला प्रक्रिया माहीत झाल्या, प्रत्यक्ष सांगायला आले, उपदेश दिला, म्हणून हे महात्म्य त्यांचं वाढत गेलं. आणि ज्यापेक्षा दुसरे अधिक काही नाही. आणि त्या आत्मतत्वापेक्षा दुसरं काहीच नाही, एकच आत्मतत्व आहे. व ज्याला इंद्रिय कधी जाणत नाही त्या आत्मतत्वाला इंद्रिय कधी जाणत नाही. असे जे आत्मस्वरूप म्हणजे परब्रह्म, असं जे आत्मस्वरूप आहे आणि तेच परब्रह्म आहे. आणि ते स्वतःच होऊन राहते आणि आपल्याकडे होऊन तर राहतो. म्हणजे झाला स्वयंमेव पांडुरंग, म्हणजे आपण स्वतः पांडुरंगच होऊन जातो माणूस. आणि ही सगळी अंतःकरणीचा भाव, अंतःकरणीची अवस्था आहे. आणि या अवस्था आपल्याला जाणून घेण्यासाठी आपल्याला 4-4, 5-5, 6-6, 10-10 दिवसभर आपल्याला ध्यान करायला लागेल. आणि एकदा का ती इंद्रियांना सटक लागली त्या सुखाची, त्या आत्मतत्वाची, त्या आत्मानंदाची, तर जी इंद्रिय विषयांकडे धावतात, जी इंद्रिय विषय भोगासाठी वखवकलेली असतात, तीच इंद्रिय त्या आत्मसुखाकडे धाव घेतात. आणि आत्मसुखाकडे धाव घेतल्यानंतर पूर्ण दिवस समाधी लागते माणसाला. पूर्ण दिवस झोपताना, उठताना, खाताना, पिताना ती समाधी असते. आणि त्या समाधीचे अनुभव माणसाला नुसतं ध्यानाला बसून नाही बरं का. ती अवस्था झाल्यानंतर उठताना, झोपताना, खाताना, पिताना, आसनी, शयनी, भोजनी
विसर नाही माझ्या नामी, तया नाम आत्मज्ञानी बोली जे पार्था. यथार्थ गीतेमध्ये सांगतात भगवंत अर्जुनाला आसनी, शयनी, भोजनी, म्हणजे झोपेमध्ये असताना, बिछाण्यावर असताना, शयनी, भोजनी, झोपताना, उठताना, खाताना, जेवताना, सगळे दिनमान कर्म करताना विसर नाही माझ्या ज्याला माझ्या नामाचा विसरच पडत नाही. अखंड चालतं, अखंड चाले सोहम सोहम. लिहिले की नाही रामदास स्वामींनी? रामदास स्वामी लिहिले की नाही? धरिता सो सोडिता हम, अखंड चाले सोहम सोहम. ही अवस्था जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ज्ञानाची ही प्रक्रिया येते. हे सांगणं म्हणजे ज्ञान नाही आहे. आणि या सर्व प्रक्रिया आपल्याला स्वतःला शिकायची आहे बरं का. गाडी, तुमची गाडी तुम्हालाच चालवायची आहे. आपण बघा, एखाद्या माणसाने करोड रुपयाची गाडी घेतली आणि त्याला चालवायला येत नसेल तर ड्रायव्हर ठेवायला लागतो. इथं ड्रायव्हर ठेवता येत नाही बरं का. ही गाडी आपण कुठून आलोय? आम्ही वैकुंठवासी. आपण वैकुंठातूनच आपण आलेलो आहोत. आलो याची कारणाशी. कशासाठी आलोय? हे संतांनी जे काही मार्ग दाखवलाय त्या मार्गावर क्रम करण्यासाठी आम्ही आलोय. बोललेली जे ऋषी 7 भाव वार्ता या बघा, जे ऋषी मुनींनी खरं खरं सांगितलंय ते आम्हाला खरं तत्व, खरं ज्ञान, खरं आत्मस्वरूप, खरा आत्मानंद, खरा अनुभव तो येण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोके व्हावा जन्म आमा. स्वर्गीचे लोक अमर आहेत, त्यांना पण असं वाटतं की आपल्याला मृत्यू लोकांमध्ये जन्म व्हायला पाहिजे. का? तर नारायण नामे, नारायण 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 असं नाम घेता घेता आपण त्या भगवंताशी एकरूप होण्यासाठी हा आपल्याला नरदेह मिळालेला आहे. आणि तो नरदेह आपण विषयांवर घालवतो. आणि स्वर्गातले अमर इच्छितात की मृत्यू लोके आम्हाला जन्म होऊ दे. कशासाठी? या भगवंताच्या नामस्मरणासाठी. नारायण नामे होऊ जीवनमुक्त. नारायणाच्या नामातूनच जीवनमुक्त होता येतो. आणि ते नाम अखंड चालतो, अखंड चाले सोहम सोहम. आईशी हा जपा सकळांशी. सगळ्यांना आहे हो, सगळ्यांना जप आहे, कोणाला नाही अशी नाही. प्रत्येक कुत्र्याला आहे, मांजरीला आहे, इंद्रापासून उंदरापर्यंत सगळ्यांना आहे. परंतु कडे जाणत्याशी, म्हणजे जाणत्याला शरण गेलो आपण. जाणत्या पुरुषाला, जाणत्या माणसाला, जाणत्या आत्मज्ञानी माणसाला आपण शरण गेलो तरच आपल्याला त्याची ओळख होईल. आईशी आजपा सकळांशी परंतु कले जाणत्याशी. सहज सांडूनी सायास पडूच नाही. काय लिहिलंय? सहज आहे, प्रयत्न करायची गरज नाही. सहज सांडूनी. सहजता का आपण टाकायची? ती जो अखंड चाले आपला, अखंड नाम चालतो आपला, आणि ती सहजता आहे. आणि ते टाकून आपण काय करतो? प्रयत्न करत जातो. प्रयत्न करायचे नाही सांगितले. सहज सांडूनी सायास करूच नये. सायास म्हणजे त्या प्रयत्न करण्याची गरज नाही. आपोआप चालतो, आपोआप सगळं आहे. सहज देव असतची असे. सहज देव आहे तो असतची असे. याच्या आधी होता, आज हे, याच्या नंतर पण आहे. आपण जरी गेलो, आपला देह जरी गेला तरी श्वास आपला दुसऱ्या देहामध्ये जातो. हाच श्वास आपला दुसऱ्या देहामध्ये जातो. आणि मग ज्या श्वासातून आपण नामस्मरण कमी केलेलं आहे तो श्वास कमी होतो. आणि मग तसा देह धारण करून माणूस येतो. मग किड्याचा होतो, मुंगीचा होतो. मग जर आपले श्वास आपण या देहामध्ये असताना भगवंताला अर्पण केले, भगवंताला समर्पण करता यायला पाहिजे आपला हा देह. या श्वासाच्या माध्यमातून भगवंताच्या नामस्मरणामध्ये हा देह आपल्याला ठेवता यायला पाहिजे. त्याच्या चरणावर ठेवता यायला पाहिजे. आणि त्याच्या चरणावर आपण हा देह ठेवता आला तर मग आपल्याला परत जन्म मरणाचा फेरा नाही. आणि म्हणून प्रत्येकाने हे समजून घ्या नाम काय ते. आता आपल्याला 22 श्लोकापर्यंत निघायचं बरं का. 22 श्लोकामध्ये जाऊया आपण. आणि ओवी क्रमांक आहे 369. मग मेरूपासून थोरे देह दुखाचे निडोंगरे, दाटी जे पापडी भरे चित्त न दटे. मग अशी स्थिती झाल्यावर मेरू पर्वतापेक्षाही मोठ्या दुःखाच्या भाराने
देह दडपला असता त्याच्या मनाला दुःख होत नाही. आता ही बघा अशी अवस्था आहे. आणि ही अवस्था, असा अनुभव भगवंतांनी सांगितलंय, भगवान ज्ञानोबारांनी सांगितले बरं का, हा अनुभव. आणि तो अनुभव आपल्याला यायला पाहिजे. आणि त्या अनुभवासाठी आपण सातत्याने आत्मचिंतन करतो. अखंड चाले सोहम सोम, त्याच्यासाठी करतो आपण हे. आणि म्हणून त्याने अनुभव सांगितले, ज्ञानोबारांनी स्वतःचे अनुभव सांगितले. ज्ञानोबारा स्वतः काय सांगतो की मग मेरूपासून थोरे, देह दुःखाचे नि डोंगरे, देह ज्या दुःखी देहावर मेरू पर्वत एवढा पर्वत जरी कोसळला या शरीरावर, दाटीची पापडी भारी चित्त न दटे, तरी त्याचं चित्त ढळलं जात नाही. तरी त्याचं चित्त त्या आत्मस्वरूपामध्ये तल्लीन झालेलं असतं. मेरू पर्वत एवढा डोंगर जरी अंगावर कोसळला तरी पण त्याचं चित्त ढळलं जात नाही. एवढी त्या नामामध्ये ताकद शक्ती आहे ती. आणि ती शक्ती कधी मिळते आपल्याला, तर आत्मस्वरूपाशी एकरूप झाल्यावरच मिळते आपल्याला. आत्मस्वरूप हाच आपला परमात्मा आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप झालो की अंगावर डोंगर पडो, पापाचे गिरीवर नासती लिहिली की नाही, नामस्मरणे निरंतर, त्याची जाणावे पुण्य शरीर, नाना दुःखाचे गिरीवर मोठे मोठे डोंगर, नामस्मरणे नासती. नामाच्या स्मरणातून तृणाग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. ज्ञानोबा सांगतात हरिपाठामध्ये तृणाग्नी मेळ समरस झाले. म्हणजे तृण म्हणजे गवताचं जो गवताचे जे हे आहेत, जो गवत आहे, ते गवताच्या काड्या आहेत, त्यांना अग्नी लागली, त्यांना अग्नीने आपण अग्नी लावली त्या गवताच्या त्या काड्यांना, तर ते त्याला त्या अग्नीचा आकार येतो त्याला. बघा लाल होतो आणि अग्नीसारखा तो आपल्याला दिसतो आकार. जाड असेल काडी गवताची तर जाड दिसते, पातळ असेल तर पातळ, वाकडे असेल तर वाकडे दिसते. मग तृण अग्नी मेळ म्हणजे गवताचा तृण आणि अग्नी एकत्र आले, समरस झाले, एकरूप झाले. ते एकरूप झाले तर त्याला अग्नीचं स्वरूप येतो. तसा आपला देह एकरूप झाला तर आपल्याला पण त्या आत्मस्वरूपाचं काय होतं, आत्मस्वरूपाची अनुभूती येते. त्या तत्वामध्ये आपण एकरूप होतो. त्या तत्वाशी आपण एकरूप झाल्यानंतर ते तत्व हेच आपलं जीवन आहे. तत्व, प्रत्येक माणसाचं जीवन हे तत्व आहे. जसं माशाचं जीवन पाणी आहे, तसं आपलं जीवन तत्व आहे. आणि ते तत्व आपल्याला सोडून गेलं का आपण गेलो. पण आपल्याला जर ते जिवंतपणेमध्ये असताना जर ते तत्व आपल्या रोमारोमामध्ये आलं तर भगवंताची आत्मप्रचिती आपल्याला येतो. का शस्त्रेवरी तोडली या, देह अग्नीमध्ये पडली या, चित्त महासुखामध्ये पौडली या, केवोच नये. ज्ञानोबा सांगतात अशी अवस्था होतो का शस्त्रेवरी तोडली या, त्या देहाला जरी शस्त्राने तोडला, देहाचे तुकडे केले किंवा त्या देहाला अग्नीमध्ये टाकला. भक्त प्रल्हादाला काय केलं होता, अग्नीमध्ये टाकला होता की नाही. होलिकाला मांडीवर घेतली होलिकाने आणि अग्नीमध्ये बसली. होलिकाला वरदान होता. होलिकाला वरदान होता की नाही की जळणार नाही, पण होलिका पण गेली की नाही. होलिका पण होलीत गेली की नाही. का गेली, कारण तिने नको त्या जागेवर त्याचा वापर केला. वरदान जरी असला तरी नको त्या जागेवर आपण जो भगवंताचं नामस्मरण घेतो त्याच्या विरोधात गेली होलिका, आणि म्हणून तिलाही जळावं लागलं. आणि म्हणून शस्त्रेवरी तोडली या. मग त्या अवस्थेला गेल्यानंतर साधकाची अशी अवस्था होते की आपल्याला शस्त्राने जरी देह तोडला, शस्त्राने या देहाचे तुकडे केले, तरी पण ते शस्त्र जरी तुटला जरी देह, तरी आपल्याला त्याची इजा होत नाही. कारण भगवंत आपल्या आतमध्ये प्रगट झालेला आहे. निले की नाही की नैनम छिंदंती शस्त्राणी, नैनम दहती पावक, न चैनम क्लेंदेन ते पो न शोषयती मारुता. म्हणजे काय, मी शस्त्राने तोडला जात नाही.
मी अग्नीने जळला जात नाही, मग तेच हे तर तेच आहे ना, तेच हे व्याख्या आहे आणि तीच ही अवस्था आहे देहाची. आपल्याच देहाला ती व्याख्या आहे का शस्त्रेवरी तोडली, या शस्त्राने जरी तोडला तरी त्याला काय होत नाही देहाला. उदाहरणार्थ भक्त प्रल्हादाचं काय झाला, अगदी तेलाच्या कढईमध्ये टाकलं तरी काय झालं नाही, डोंगरावरून ढकलून दिलं तरी काय झालं नाही, हत्तीच्या पायाखाली तोडलं तरी काही नाही झालं त्याला. का? नारायण नारायण, सगळीकडे नारायणच होतं. जिकडे बघाल तिकडे त्याला नारायण दिसायचा. आणि शरीरावर काही त्याचा परिणाम होत नाही. का? तर त्याचं नामस्मरण निरंतर होतं. अखंड अखंड चिंतन विठोबाचं, निरंतर नामस्मरण, निरंतर म्हणजे जराही अंतर पडत नाही. त्या नामस्मरणाला जराही अंतर पडत नाही असा शरीर तुमचा तयार झाला की मग त्या भगवंताचं नामस्मरण अखंड चालतं. आणि मग त्यावेळेला आपल्या देहाची अशी स्थिती होते की आपल्याला काहीही कळत नाही काय झालं ते. चित्त महासुखामध्ये पौडली याचे ओच नाही. चित्त कुठे गेला? ते नामस्मरण करता करता ते चित्तामध्ये गेलं. त्या चित्ती प्रगडे चैतन्य घन, ते चैतन्य नावाचं ईश्वर त्या चित्तामध्ये प्रगट झालं. चित्त महासुखामध्ये पडले आणि महासुख मिळालं. सगळ्यात मोठं सुख कोणतं आहे? तर त्या चैतन्याशी एकरूप होणं. चैतन्याचा पुतळा भूतली प्रगटला. ज्ञानियांचा राजा सखा ज्ञानोबा माझा. ही बघा आता हे प्रमाण कसं आहे, ज्ञानोबारांनी पण तेच केलं, चैतन्यामध्ये विलीन झाले. ते देहाचा त्यांना भान नव्हता. तसं आपण त्या चैतन्यामध्ये, चैतन्य तत्वामध्ये आपणही विलीन व्हायला पाहिजे. प्रत्यक्ष विलीन, हा बरं का, प्रत्यक्ष विलीन व्हायला पाहिजे. देहाचं काय, आपण देहाचं काय, देह आज न उद्या जाणारच आहे. देह काय करणार आहे? देह ते पाचांचे झाले, कर्माच्या गुन्हे गुंतले. कर्माच्या गुणामध्ये हा देह अडकलेला आहे. कर्म करतो आणि आपल्याकडे घेतो. पण साधू कर्म करतात आणि आपल्याकडे घेत नाही, भगवंताला अर्पण करतात तिथल्या तिथेच. आणि तसं आपण अर्पण केलं तर ही अवस्था होते शरीराची. देह तव पाचाचे झाले, कर्माच्या गुन्हे गुंतले. भव तसे चाकी सुधले, जन्म मृत्यूच्या या चाकामध्ये अडकलाय आपला देह. देह कशामध्ये अडकलाय? जन्माला येणं आणि मरण, जन्माला येणं आणि मरण. भव तसे चाकी सुटले जन्म मृत्यूच्या. हे काळ नाळाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी. माशी पंख पाकुडी तव हे सरे. जसं माशी एकदा पंख बंद करतो आणि उघड करतो, आपली डोळ्याची पापणी उघडझाप करतो ना करतो, तो हा देह निघून जातो. एवढा देहाला जायला वेळ लागत नाही. पण जो भगवंत मिळाला तो भगवंत झाला. भगवंताशी एकरूप व्हा. भगवंताशी एकरूप व्हा. त्या चैतन्याशी, चैतन्यामध्ये विलीन व्हा. का शस्त्रेवरी तोडली या किंवा शास्त्राने जरी देह तोडला आणि अग्नीत जरी पडला, महासुखात निमग्न झालेले त्याचे मन जागृत होत नाही. महासुखामध्ये गेला, त्याचं मन जागेवर येत नाही. म्हणजे जागृत होत नाही म्हणजे त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप झाल्यानंतर ते परत माघारी येत नाही. जागृत होत नाही म्हणजे या मृत्यूलोकातली अवस्था जागृती. भगवंताला जागृती अवस्था नाही. जागृती, स्वप्न, सुसुप्ती तिन्ही अवस्था नाही. देवाला तिन्ही अवस्था नाहीत. जागृती, स्वप्न, सुसुप्ती, तुरिया आणि उन्मनी. उन्मनीच्या पलीकडे भगवंत भेटतो आपल्याला. भगवंत कुठे भेटतो? जागृती, स्वप्न, सुसुप्ती, तुरिया आणि उन्मनी. उन्मनीच्या सुखा बघा, उन्मनीच्या सुखामध्ये उन्मनीचं सुख मिळालं पाहिजे आणि त्या सुखामध्ये रममान होण्यासाठी सर्व साधना आहे. आणि ही साधना प्रत्येकाला सहज जमली पाहिजे. सहज, अगदी कुठल्याही प्रकारचा सायास न करताना ही साधना ज्याला जमली तो सुटला गा. सुटला तो, समजा तो सुटला गा म्हणजे तो या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटला असं समजायला काहीच हरकत नाही. ऐसे आपण पा रिगोनी ठाये, मग देहाची वासून पाये. अनेकची सुख होनी जाये म्हणून विसरे. ऐसे आपण पा रिगोनी ठाये. याप्रमाणे आत्मसुखात निमग्न झाल्यावर तो देहाची आठवण विसरतो
ऐसे आपण पाय रिगोनी ठाया, आपल्याला स्वतःला विसर पडतो. आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया. सगळ्या विषयांचा वीट येतो, स्वतःच्या देहाचा विसर पडतो. तयाची तेची दिवसाचं जे ज्ञान पावे निश्चित जयामध्ये अचुंबित शांती आहे. अचुंबीय शांती आपल्याला मिळतो आणि ती शांती आपल्याला सांगता येण्यासारखी. म्हणून ती शांती आपल्याला आजमावण्यासाठी आहे. तुम्ही आजमावून घ्यावं शांती. शांती आजमावा, कारण शांती हाच परमात्मा आहे. आणि माणूस या दुःखामध्ये बरबटलेला आहे. संसार सुखामध्ये, संसाराच्या सुखामध्ये माणूस अडकलेला आहे आणि म्हणून त्याला ते शांती मिळत नाही. त्याने संसाराला सोडलं तर ताबडतोब शांती आहे. पण संसाराला टाकायचं म्हणजे काय करायचं? संसाराला टाकायचं म्हणजे काय करायचं? भांडीकुंडी फेकून द्यायची, घरदार सोडायचं? अजिबात नाही हो, अजिबात नाही. संसाराला टाकायचं म्हणजे काय करायचं? आपल्या चित्तातून संसार काढायचं. आपल्या चित्तामध्ये जे सगळे बसलेले आहेत ना, आपली बायको, पोरं, घर दार, इस्टेट, ते आपल्याला चित्तातून काढायची आणि भगवंताच्या नामस्मरणामध्ये लावायचं चित्त. सगळा चित्ताचा खेळा. तुकोबारा एवढे मोठे श्रीमंत होते, नाथ महाराज एवढे मोठे श्रीमंत होते, मग त्यांनी चित्तातून काढलं. संसार काय आहे तर संसार चित्तातून जाणं आणि तै चित्ती प्रगटे चैतन्य घन. चित्तामध्ये चैतन्य नावाचा ईश्वराची तुमची भेट झाली का तुमचा संसार आपोआपच बाजूला होतो. मग तुम्ही संसार करत नाही का? सगळं करता बरं का. स्त्रियांनी जे काय घरचं काम ते सगळं करायचं. जनाबाईंनी केलं, मुक्ताबाईंनी केलं, सगळ्यांनी केलं. संसार योग्य प्रकारे करता येतो, पण ते चित्तामध्ये नसावं. संसार कुठे पाहिजे? चित्ताच्या बाहेर पाहिजे. आणि चित्तामध्ये काय पाहिजे? भगवंताचं नामस्मरण पाहिजे. भगवंताचं नामस्मरण चित्तामध्ये झालं पाहिजे. म्हणून अखंड जया तुझी प्रीती, तयांचीच घडावी मज संगती. भगवंत म्हणजे तुकोबारास म्हणतात की ज्या लोकांना तुझी अखंड तुझ्या नामाचा गजर ज्यांच्याकडे अखंड चालू आहे, अशाच लोकांची मला संगती घडू दे देवा. अखंड जया तुझी प्रीती म्हणजे तुझ्या चित्तामध्ये ज्याचं अखंड नामस्मरण चालू आहे, अशाच लोकांशी माझ्या भेटीगाठी होत. बाकी बाहेरच्या लोकांची भेटीगाठी नको बाबा, कारण माझं चित्त आहे ना, ते लगेच काय करतो? त्या संसारी माणसामागे पळतो. आणि जेवढं संसारी माणसामागे जेवढं चित्त पळेल आपलं, तेवढं आपलं स्वतःचं नुकसान आहे. म्हणून सातत्याने काय करा? आत्मचर्चा, आत्मानंद, साधकांच्या बरोबर संपर्कात राहा, आत्मचर्चा करा. आत्मचर्चेतून आपल्याला ह्या ज्ञानाची प्राप्ती होते. ऐशा आपण पाय रिगोनी ठाये. काय सांगतात की आपण आत्मसुखात निमग्न झाल्यावर मग तो देहाची आठवण विसरतो. त्या सुखामध्ये गेल्यानंतर मग आपल्याला दुःखाचा विसर पडतो. आणि असे अनिर्वाच्य ब्रह्मसुख प्राप्त झाल्यामुळे इतर गोष्टीचा त्याला विसर पडतो. बघा किती स्पष्ट सांगितले. आणि त्या चित्ताला अनिर्वाच्य ब्रह्मसुख म्हणजे वाचेने बोलता येत नाही ते ब्रह्म. अनिर्वाच्य म्हणजे काय? अनिर्वाच्य हे ब्रह्म बरं का, 14 ब्रह्मापैकी अनिर्वाच्य ब्रह्म आहे की ते आपल्याला वाचेने सांगता येत नाही. ब्रह्माची ओळख आपल्याला वाचेने सांगता येत नाही. ती ब्रह्माची ओळख आपल्याला त्या आत्मसुखामध्ये रममाण झाल्यानंतर प्रत्यक्ष अनुभूती येते. आणि त्याला काय म्हणतात तर त्याला अनिर्वाच्य ब्रह्मसुख म्हणतात. अनिर्वाच्य ब्रह्म म्हणजे वाचेने सांगता येत नाही. मी तुम्हाला वाचेने कितीही सांगितलं ब्रह्म, अगदी तुम्हाला 20 वर्ष 25 वर्ष अजून सांगितलं पुढे, तरी पण त्या ब्रह्माची प्राप्ती होणार नाही. ब्रह्माची प्राप्ती होण्यासाठी काय करावं लागेल तर ब्रह्माशीच एकरूप व्हावं लागेल. परब्रह्माशी एकरूप व्हावं लागेल, ध्यान करावं लागेल. आणि एकदा का ध्यान केलं आणि त्याचा स्पर्श तुम्हाला झालं तर मग तुम्हाला सगळे ग्रंथ तुम्हाला आपोआप कळतील. पण त्याचा स्पर्श महत्वाचा आहे. त्याचा स्पर्श एकदा परीस लोखंडाला स्पर्श झाला, परीसाने लोखंडाला स्पर्श केला की परत स्पर्श करायची गरज आहे का? एकदा स्पर्श जर लोखंडाला झाला
तर परत त्या लोखंडाला स्पर्श करायची गरज नाही. तो एकदा लोखंडाचा सोना झाला तर तो कायमचाच काय होतो, सोना होतो. तसं आपण एकदा आत्मतत्वाची आपल्याला अनुभूती आली, त्या परब्रह्माने आपल्यामध्ये प्रवेश केला नामाच्या माध्यमातून, तर आपणच परब्रह्म होतो. का सरिता गंगेशी मिळाली, मिळणी होता गंगा झाली. मग ती वेगळी केली तरी होणार नाही, संत रामदास सांगतात. का सरिता गंगेशी मिळाली, सरिता म्हणजे नदी. का सरिता गंगेशी मिळाली, एकदा नदी त्या गंगेला मिळाली, मिळणी होता गंगाच झाली. हो, तो नाला असो, नदी असो, गटर असो, एकदा का त्या गंगेला मिळाला तर गंगा स्वरूप होऊन जातो. त्याचं नाव पुसलं जातो. ती नदी राहत नाही, तो नाला राहत नाही, तो तलाव राहत नाही, तो गंगा स्वरूपच होतो. तसा आपली बुद्धी एकदा त्या भगवंताच्या नामाशी एकरूप झाली आणि ते चैतन्य, नामरूपी चैतन्य आपल्या चित्तामध्ये प्रगट झाल्यानंतर आपण ब्रह्मस्वरूपच होतो. काय होतो आपण? प्रत्येक माणूस हा ब्रह्मस्वरूप होतो. आणि ती सगळी प्रक्रिया आपल्याला ह्या कशामध्ये दाखवलेली आहे, तर या 22व्या श्लोकामध्ये ज्ञानोबाने आपल्याला सांगितली. आणि ती प्रक्रिया जमण्यासाठी गुरुला शरण जायला पाहिजे, गुरुच्या सानिध्यात सातत्याने राहायला पाहिजे, सातत्याने आत्मचिंतन व्हायला पाहिजे. आता 23वा श्लोक आपण सांगूया. जया सुखाची या गोडी, मनात आरतीची सेची सोडी. आणि त्या सुखासाठी बघा पुढे मस्त लिहिलं याच्यामध्ये. आणि ह्या तुम्ही घ्या बरं का प्रत्येक साधकाने. हा तुम्हाला साधनेला येणारा 21, 22, 23 जे काही श्लोक आहेत ना 6व्या अध्यायातले, ते सगळे तुम्हाला साधनेला कामा येणार आहेत, म्हणजे ध्यान करण्यासाठी. जया सुखाची या गोडी, मन आरतीची इच्छेची सोडी, संसाराची या तोडी गुंजले जय. ज्या ब्रह्मसुखाच्या गोडीने संसारात गुंतलेले मन इच्छेची आठवण देखील सोडून देतो. बघा, इच्छाच राहत नाही. आपल्या इच्छा, आकांक्षा, कामना, भावना असूया सगळ्या कुठे पडून जातात. का तर ज्या ब्रह्मसुखाच्या गोडीने संसारात गुंतलेले मन इच्छेची आठवण पण काढत नाही. का? इच्छाच होत नाही त्याला. इच्छा काय आहे तर एक भगवंताशी एकरूप होणं, भगवंताचं नामस्मरण करणं, हीच इच्छा राहते. आणि ते सुख आहे. मग त्या सुखासाठी देव वेडावला आणि वैकुंठ सोडून भगवंत आपल्या हृदयामध्ये येतो. त्या सुखा कारणे देव वेडावला, त्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. त्याच्यासाठी तो आपल्याला तो अभंग लिहिलेला आहे की ते सुख मिळतं भगवंताला, त्या चैतन्य रूपी परमात्म्याला आपल्या अंतःकरणामध्ये सुख मिळतो. आणि मग आपल्याला ते चैतन्य सोडत नाही शेवटपर्यंत. ते चैतन्य येत नाही, जात नाही, ते असतच असे सर्व काळ ते आपल्याकडे आहे. पण ते प्रगट करणारा जोपर्यंत गुरु मिळत नाही तोपर्यंत आपल्याला आपले हे असेच दिवस चाललेले आहेत. जया सुखाची या गोडी, मना आरतीची सेची सोडी, संसाराची या तोडी गुंतले जे. जे योगाची बरव, संतोषाची राणीव, ज्ञानाची जाणीव या जया लागे. बघा किती स्पष्ट सांगितले. जे योगाची शोभा आहे. आणि योग म्हणजे काय? त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होणं, ही शोभा आहे. त्या योगाची शोभा आहे. आणि संतोषाची फक्त राज्य. आणि ती योगाची शोभा तुमच्याकडे आलं की तुमच्या शरीरावर, तुमच्या अंतःकरणामध्ये संतोषाचे राज्य स्थापित होतो, संतोष होतो, सुख होतो, माणसाला समाधान मिळतो तिथे. आणि त्या समाधानासाठी आपण हे सगळं करायचं आहे. आणि ज्याच्याकरिता ज्ञानाची आवश्यकता, आणि ते सुख मिळण्यासाठी ह्या ज्ञानाची आवश्यकता सांगितली. कुठल्या ज्ञानाची? ह्या आत्मसुखाची गोडी म्हणजे ह्या ध्यानाची अवस्था आहे. त्या सुखासाठी ह्या ज्ञानाची अवस्था म्हणजे ज्ञानस्वरूप अवस्थेची, ज्ञानाग्नी संपर्के. ज्ञान काय आहे? अग्नी आहे. ज्ञान स्वरूप ही अग्नीची अवस्था आहे. एकदा का ज्ञान आपल्या आतमध्ये प्रगट झाला ती अग्नी आहे. ती काय करते?
तर सगळ्या इच्छा आकांक्षा कामना भावना असूया सगळं जाळून टाकतो आणि माणसाचं शरीर शुद्ध करतो. शरीर शुद्ध कशाने होतं सांगा? शरीर शुद्ध आपल्याला त्या गंगेमध्ये आंघोळ करून शुद्ध होत नाही, त्याच्याने शुद्ध होतो पण शरीर होतं बरं का. पण आपलं मन शुद्ध करण्यासाठी आपल्याला त्या हरिनामाचा स्पर्श पाहिजे. जसं त्या परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला की परत लोखंडाचं सोन्याचं लोखंड परत होत नाही, तसं आपण ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालो तर परत संसाराची इच्छा राहत नाही, देहबुद्धीवर परत आपण येत नाही. आणि इथं सगळं काय झालेलं आहे? इथं सगळं साधनेचा विस्तार आहे. जे योगी याची बरोबर संतोषाची राणी ज्ञानाची जाणीव याची लागी. आणि ते ज्ञान आपल्याला मिळण्यासाठी ते अभ्यासलेनी योगे सावयव देखावे लागे. कशाने मिळतो ते? तर ब्रह्मसुख अभ्यासाच्या योग्याने मूर्तिमंत दिसू लागतो. ते अभ्यासाचे योगे म्हणजे त्या जीव शिवाचं ऐक्य करून घेण्यासाठी जो योग आहे, जी योगिक क्रिया आहे, ज्या जीव शिवाचं अखंड मिलन सातत्याने सुरू राहण्यासाठी जे अभ्यास सांगितलेले आहे, जे चिंतन सांगितलेले आहे, जे नामस्मरण सांगितलेले आहे, देखील तरी अंगे होई जलगे, ते मूर्तिमंत ज्ञान आपल्याला दिसू लागतो आणि ते सुख पाहणारा तद्रूपच होतो. आणि ते सुख एवढं आहे की त्या सुखासाठी माणूस सातत्याने त्या आत्मचिंतनामध्ये रममान होतो. आणि ते तुम्ही जरी ते सोडायचा प्रयत्न केला, त्या सुखाला तुम्ही सोडायचा प्रयत्न केला, त्या सुखाला साधकाने सोडायचा प्रयत्न केला तरी ते सोडत नाही. जसं एखादं ब्रह्मभूत आहे, एखाद्या माणसाला भूत लागला तर त्या माणसाची इच्छा खूप असते की मला या भूताने सोडावं. त्या माणसाच्या आईला, वडिलांना, भावांना सगळ्यांना चिंता लागतो, हे भूत कधी याच्या अंगात निघतो. सगळ्यांना चिंता लागतो भूत लवकर जाईल. अनेक प्रकारचे उपाय करतात, आपल्याकडे भगत काय आणतात ते. पण इथं सांगतात की ते ब्रह्मज्ञान त्या साधकाने सोडायचा प्रयत्न केला तरी ते ब्रह्मज्ञान त्या साधकाला सोडत नाही. आणि म्हणून त्याला ब्रह्मज्ञान म्हणतात. ब्रह्मज्ञान कशाला म्हणतात? ती ब्रह्म आपल्याला सोडत नाही. ते परब्रह्म त्या साधकाला सोडत नाही, धरून ठेवतो शेवटपर्यंत. त्यांनी जरी सोडायचा प्रयत्न केला, आता बघा आम्ही थोडक्यात सांगतो तुम्हाला, आम्ही जरी त्याला विसरायचा प्रयत्न केला त्या नामाला तरी ते नामच आम्हाला सोडत नाही. म्हणून ओठ ना आले, कंठ ना आले, जिव्हा ना स्मरे राम, हमारा राम जप करे हम बैठे आराम. कोण म्हणतो? कबीरदास म्हणतात, ओठ ना आले, कंठ ना आले, जिव्हा ना स्मरे राम, हमारा राम जप करे हम बैठे आराम. रामच माझा जप करतो, मी रामाचा जप करत नाही का? तर सर्व अंगामध्ये माझ्या राम भरलाय, त्या ब्रह्मभूताने मला धरलाय, तो सोडतच नाही मला. तशी अवस्था होणं म्हणजे ज्ञान आहे. त्या अवस्थेला जाणं म्हणजे ज्ञान आहे. आणि त्या अवस्थेतून हे ज्ञान सांगायला मजा वाटते. म्हणजे जे काय आता हे ज्ञानोबाराने लिहिलंय ते ज्ञान सांगण्याची जी आवड आहे ती तेव्हा निर्माण होतो. आणि मग तिच्यामध्ये गोडी वाढते. जो रस आमच्या रोमरोमामध्ये भरलेला आहे तो रस या सरस्वतीच्या माध्यमातून बाहेर पडतो. आणि ती सरस्वती तुमच्या हृदयामध्ये काय होतो? तुम्हाला जागृत करते. जी ब्रह्मवाणी आहे ना ती माणसाला शुद्ध करते. म्हणून ब्रह्मज्ञानाविना उपदेश म्हणून नाही विशेष. आपण ब्रह्मस्वरूप झालो तर आपल्या वाणीला किंमत येणार आहे. ब्रह्मज्ञानाविना जो ब्रह्माशी एकरूप झालाय तोच ब्रह्म आहे. आणि तो जो एकरूप झाला नाही त्याने नुसतं ज्ञान सांगितलं तर त्याच्या उपदेशाला काहीच किंमत नाही. म्हणून विशेष काय त्याला किंमत देऊ नये सांगतात. जैसे ब्रह्मज्ञान उपदेश म्हणून विशेष, जैसे धान्य विना भूस खाता येना. म्हणजे लोकांनी काय टाकलंय? लोकांनी सगळं धान्य टाकून दिला आणि भुसत खात बसले. तो
त्या ब्रह्मज्ञानाला विसरलेत लोक. ब्रह्मज्ञान कोणाला प्रगट झालेलं नाही. तर ब्रह्मज्ञानाच्या मागे कोणी जातच नाही. सगळे भुसाच खात बसल्यात. आता भुस्यामध्ये ताकद किती असेल मला सांगा. म्हणजे म्हणून सार आहे, जे सार काय आहे हे ते सार भगवंत आहे. आणि त्या भगवंताच्या नामाची जी महिमा आहे ती या कलियुगामध्ये कलियुगी उद्धार हरीच्या नामातून आहे. ते नाम आपल्याला कसं जपायचं, त्याच्याशी एकरूप कसं व्हायचं, या सर्व गोष्टी आपल्याला गुरु शिकवत असतात. आता जे काही तुम्हाला निरूपण सांगितलं ते अनुभवाचं होतं बरं का. आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून ते तुमच्या हे हृदयची ते हृदय घातले. या हृदयातून तुमच्या हृदयामध्ये मी घालण्याचा प्रयत्न केला. आपण सर्व साधक ध्यान करा. आणि एखादा तुम्हाला काय अडला असेल प्रश्न वगैरे तुम्हाला साधनेबद्दल, तर त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला कधीही कुठलेही प्रश्न विचारू शकता. झालेली शिवाय आपला सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे.